समर्थ शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला स्वामी समर्थ केंद्रानुसार असा उपाय सांगणार आहे की ज्या घरामध्ये वादविवाद आहे, कटकट आहे, नवरा ऐकत नाही, भांडायला भांडे लागले की खूप कटकट असते, खूप मानसिक त्रास, शारीरिक त्रास त्या घरामध्ये जाणवत असते, तर त्या स्त्रीने हा उपाय करायचा आहे। बघा, हा जे उपाय मी तुम्हाला सांगते स्वामी केंद्रातले, ते केंद्रामध्ये सांगितले जातात। या उपायाने कुणालाच त्रास होत नाही आजूबाजूच्या लोकांना। ते फक्त आपल्या परिवारासाठी, आपल्या घरासाठी आणि आपल्या घराचं रक्षण व्हावं याच्यासाठी ते स्वामी समर्थ केंद्रामध्ये हे उपाय सांगितले जातात। पण काही काहींना भरम असतो की मी म्हणजे तुम्हाला जर कोणी स्वामी समर्थाचा उपाय सांगत असेल तर त्यांना असं वाटतं की हा आपल्यालाच त्रास होईल। तसं नाही, हा उपाय फक्त आपल्या परिवारासाठी, आपल्या घरासाठी आणि आपल्या घराच्या संरक्षणासाठी केला जात असतो। आज मी तोच उपाय तुम्हाला सांगणार आहे की ज्यांच्या घरामध्ये खूप प्रमाणात कटकट आहे, वादविवाद आहे, याच्याने काय होतं, मानसिक त्रास निर्माण होतो आणि घरातली जी स्त्री असते तिला घरात राहावं वाटत नाही, तिला बाहेर तिचं चित्त रमतं, तिचं घरात चित्त रमत नाही। काय काय ठिकाणी म्हणजे नवरा असा तापट असतो, रागीट असतो की सारखं भांडायला भांड, थोडंफार इकडे तिकडे वस्तू झाली किंवा काही झालं की त्या घरामध्ये भरपूर प्रमाणात भांडण होते, नको त्यावेळेस भांडण होत असते, म्हणजे सण वार काहीच बघितलं जात नाही। मग त्या घरामध्ये लक्ष्मी कशी टिकणार? त्या घरात लक्ष्मी सुद्धा राहत नाही, लक्ष्मी सुद्धा काढता पाया घेते। ज्या घरामध्ये कटकट आहे, वादविवाद आहे, त्या घरातली स्त्री सुद्धा सुखी राहत नाही आणि ज्या घरातली स्त्री सुखी राहत नाही त्या घरामध्ये लक्ष्मी कधीच नांदत नाही। हे शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे आणि स्वामी समर्थ केंद्रामध्ये सुद्धा सांगतात। तर आज मी तुम्हाला असाच काहीतरी एक उपाय सांगणार आहे जो प्रत्येक स्त्रीने करायचा आहे। म्हणजे ज्यांच्या घरामध्ये भांडण होतं, कलह होतो, खूप प्रमाणात भांडण होत असेल तर त्या स्त्रीने हा उपाय करून बघायचा आहे। असं नाही की स्त्रीनेच करायला पाहिजे, घरातल्या कोणत्या पण व्यक्तीने केला तरी सुद्धा चालेल। खूप प्रभावशाली आणि ह्या उपायाने 2 ते 3च दिवसात आपल्याला फरक जाणवत असतो। हा अतिशय प्रभावशाली आणि प्रचंड शक्तिशाली असा उपाय आहे जो मी तुम्हाला आता सांगणार। तो खूप श्रद्धेने, मनोभावेने आपल्याला करायचा आहे। बघा, ह्या सेवेने काय होतं, आपण ज्या वेळेस सेवा करतो तर घरातले लोक वेगळा ग्रह करतात। म्हणजे आता सासूचं सुनेशी जमत नाही किंवा सुनेचं घरातल्या कोणाचीच जमत नाही तर त्या सासूने करायचं आहे। जर सुनेचं कोणीच ऐकत नसेल, घरात नवरा सुद्धा ऐकत नसेल, तर त्या सुनेने हा उपाय करायचा आहे। फक्त आपल्या घरात भांडण होऊ नये, आपल्या घरात आपलं सुख नांदावं याच्यासाठी हा उपाय करायचा आहे। तर उपाय कसा करावा ते तुम्हाला सांगते। बघा, संकल्पयुक्त हा उपाय आपल्याला 21 दिवसाची संकल्पना करावी लागते। कोणत्या पण म्हणजे आता मी तुम्हाला सांगते, कोणती पण सेवा करताना, आता गुरुचरित्र पारायण असो, सारामृतचं असो किंवा तुम्हाला कोणतं पण काही करायचं असेल सेवा देवाची, तर संकल्प करायचा। म्हणजे संकल्प केल्याने आपली जी कामना असते ती पूर्ण होत असते। म्हणून आता हा जो उपाय आहे, हा उपाय करताना तुम्हाला संकल्प करावा लागेल। आता संकल्प कसा करावा ते सांगते। भरपूर जणांना संकल्प कसा करावा ते माहित आहे, ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी सांगते। बघा, तुम्हाला जर संकल्प करावा म्हणजे देवाजवळ बसायचं, हा उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी सुरू करायचा। 21 दिवसापासून 21 दिवस करायचा आहे, बरोबर 21 दिवस करायचा। पण त्याच्या अगोदरच तुम्हाला फरक जाणवतो, 1-2 दिवसातच तुम्हाला फरक जाणवतो याचा। तर 21 दिवसाचा संकल्प घ्यायचा, देवाजवळ बसायचं, महाराजांचा फोटो असेल, मूर्ती असेल त्यासमोर बसायचं, प्रार्थना करायची महाराजांना की माझ्या घरात जे कटकट आहे, वादविवाद आहे, सारखं भांडायला भांडं लागलं की माझ्या घरामध्ये सारखं कटकट होत असेल तर तुम्ही महाराजांना विनंती करायची की ही सगळी कटकट माझ्या घरातून जाऊ द्या, मी तुमची अशा प्रकारे सेवा करणार। तर महाराजांसमोर तुम्हाला एक म्हणजे महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल त्या ठिकाणी तुम्हाला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे। एक कोणता पण ग्लास घेऊ शकतात किंवा तांब्या घेऊ शकतात। एक ग्लास पाणी घ्यायचं आहे, 3-4 अगरबत्त्या घ्यायच्या आहे, 2-3 घेऊ शकतात तशा अगरबत्त्या घ्यायच्या आहे। जोपर्यंत त्या अगरबत्त्या संपत नाही तोपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे। काय करायचं, देवाजवळ बसायचं, महाराजांच्या फोटो समोर दिवा लावायचा, एक ग्लास किंवा तांब्या ठेवायचा, 3-4 अगरबत्त्या पेटवायच्या आणि त्या ठिकाणी बसून संकल्प घ्यायचा। बसून आपल्याला संकल्प घ्यायचा आहे। आता संकल्प कसा घ्यावा ते सांगते। बघा, उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, बसण्यासाठी आसन घ्यायचं, आसनवर बसायचं। 21 दिवसापर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे। आसनवर बसायचं, आसनवर बसल्यानंतर उजव्या हातात आपल्याला पाणी घ्यायचं आहे, अक्षदा, हळदी, कुंकू घ्यायचं, एक फूल टाकायचं आणि आपलं नाव, आपलं गोत्र असं म्हणायचं। तुम्हाला गोत्र माहित नसेल तर कश्यप म्हणायचं आणि ते घेऊन महाराजांना विनंती करायची की ह्या कारणासाठी माझ्या घरात कटकट होते, नवरा ऐकत नाही, घरात वादविवाद होतो, मुलाशी जमत नाही किंवा काहीतरी कारणांवरून माझ्या घरामध्ये सतत वादविवाद आहे, तर ही संपूर्ण नष्ट व्हावी, म्हणजे समाप्त व्हावा तुमच्या आशीर्वादाने आणि माझं जे कार्य आहे ते सफल व्हावं असं तुम्हाला मागायचं आहे।
जोपर्यंत तुमची अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत तिथं बसून तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा आहे। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तुम्ही माडेने सुद्धा करू शकतात किंवा त्या पाण्याकडे जे पेला भरून आपण पाणी ठेवलेलं आहे त्या पाण्याकडे बघून आपल्याला हा मंत्र जपायचा आहे। कारण की पाण्यामध्ये ऑब्झर्वेशन करण्याची म्हणजे खूप प्रमाणात पाणी हे ऑब्झर्व करत असतं आणि पाण्याला ऑल ऑफ अट्रॅक्शन असं सुद्धा म्हणतात। म्हणजे पाणी जे असतं ते आपण जे मंत्र बोलत असतो ते ऑब्झर्व करत असतं, म्हणजे त्याच्यात आकर्षित करत असतं, म्हणून ते पाणी खूप प्रभावशाली झालेलं असतं आणि त्याच्यामध्ये आपण जे मंत्र म्हणत असतो महाराजांचे ते संपूर्ण उतरलेले असतात, म्हणून ते पाणी खूप पॉवरफुल झालेलं असतं। आणि जी अगरबत्ती आपण पेटवलेली असते ती अगरबत्तीचं जे रक्षा असते ती सुद्धा तेवढीच प्रभावशाली झालेली असते। म्हणून त्या ठिकाणी बसून आपल्याला महाराजांचं नामस्मरण करायचं आहे जोपर्यंत आपली अगरबत्ती संपत नाही तोपर्यंत। आता हा उपाय कधी करावा? ज्या वेळेस तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस तुम्ही सकाळी करू शकता, संध्याकाळी करू शकता किंवा दुपारी करू शकता। पाण्यामध्ये असे काही गुणधर्म असतात की पाणी हे ऑब्झर्व करत असतं। आपण ज्या वेळेस आता हे जे पाणी आहे हे अतिशय प्रभावशाली झालेलं असतं आणि पाण्यामध्ये ते संपूर्ण जे मंत्र किंवा आपण जाप केलेला असतो ते संपूर्ण उतरतं, ते पाणी त्याच्यामध्ये ऑब्झर्व करत असतं। त्यामुळे आपल्याला ते पाणी काय करायचं आहे, ज्या वेळेस आपलं मंत्र जाप वगैरे झालेला असतो त्यावेळेस ते पाणी घ्यायचं आणि त्याच्यात जी आपण रक्षा म्हणजे जी अगरबत्ती लावलेली आहे त्या अगरबत्तीचं थोडंसं चिमूटभर उचलायची आणि त्याच्यात टाकायची त्या पाण्यामध्ये। आणि ते पाणी जर तुमच्या समोरचा व्यक्ती चांगला असेल की तो तुम्ही केलेली सेवा ऐकत असेल की खरंच आपल्या घरात भांडण होतं, तंटा होतो, तर आपण हे पाणी प्यायला पाहिजे, तर त्याला तुम्ही त्याच वेळेस देऊ शकतात। नाही जर त्याने पिलं तर तुम्ही माठात टाकू शकतात। तुम्ही माठात टाकल्यानंतर सगळ्यांनी प्यायचंय, तुमच्या सकट तुम्ही बी प्यायचं, तुमच्या घरातल्या सगळ्यांनी प्यायचं। असं तुम्हाला 21 दिवसापर्यंत करायचं आहे। बघा 21 दिवसाच्या आत 2-3 दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल, कारण की ही सेवा खूप प्रभावी आहे, अतिशय चमत्कारिक आहे। कारण की ह्या सेवेने भरपूर लोकांना फरक जाणवलेला आहे आणि ह्या स्वामी समर्थ केंद्रातल्या ताईंनी सांगितलेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला तशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर ही सेवा करून बघा, अनुभव घेऊन बघा आणि नक्कीच तुमचे कमेंट येतील, कारण की ही सेवा एवढी प्रभावी आहे की आपल्या घरातले दुःख दारिद्र्य सुद्धा याच्याने नष्ट होतात, कामे मार्गी लागतात, घरातली अडचण दूर होते, घरातले वादविवाद कटकट संपूर्ण नाहीसे होतात। तर आपल्याला म्हणजे हे जे उपाय आहेत ते करायचे आहे। आपण चांगल्या कामासाठी करतोय, आपलं घर नांदावं, घरात सुखी राहावं, परिवार सुखी राहावा आणि आपला पती आपलं ऐकावं, आई वडिलांचं ऐकावं, यासाठी आपण ही सेवा करत असतो। तर ही सेवा करणं काही चुकीचं नाही, आपण देवाचंच नामस्मरण करत असतो। चांगले विचार त्या माणसांच्या मनामध्ये यायला पाहिजे, चांगली भावना त्यांच्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे, म्हणून आपण ही सेवा करत असतो। कोणाचं वाईट व्हावं असं आपले कधीच हेतू नसतो आणि घरातल्या जी स्त्री असते तिला कधीच वाटत नाही की माझ्या घरच्या लोकांचं म्हणजे घरच्या लोकांचं वाईट व्हावं, माझ्या नवऱ्याचं वाईट व्हावं। तिला नेहमी वाटत असतं की माझ्या परिवाराचं, माझ्या कुटुंबाचं चांगलं व्हावं, माझ्या नवऱ्याचं चांगलं व्हावं, म्हणून ती सतत झळत असते आणि नवऱ्याला सांगत असते। पण काही लोक त्याचा वेगळा अर्थ करतात, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने त्यांना चांगले विचार, त्यांचे आचार, त्यांच्या मनामध्ये हे चांगल्या गोष्टी येण्यासाठी तुम्ही हा उपाय करायचा आहे। चांगल्यासाठी करायचा आहे, वाईटसाठी नाही करायचा। कधी पण चांगलं जर आपण केलं तर आपल्याला चांगलंच मिळतं, वाईट केलं तर वाईटच मिळत असतं। म्हणून आपण नेहमी चांगलं करायचं आणि आपला परिवार सुखी ठेवायचा आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदेल अशाच गोष्टी करायच्या आणि अशाच गोष्टी स्वामी समर्थ केंद्रामध्ये सांगितल्या जातात, तसेच मी तुम्हाला सांगितलेले आहे। तुम्हाला जर माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।